हिंदू एकता आंदोलन संघटना सांगली जिल्ह्याच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवोत्सव 2026 रविवार 19 एप्रिल ते गुरुवार 23 एप्रिल रोजी राजवाडा चौक येथे अत्यंत उत्साहात आणि भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले। या सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी सांगली येथील शासकीय विश्रामगृह सर्किट हाऊस येथे विशेष नियोजनाची बैठक पार पडली। सदर बैठक हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष आमदार नितीनराजे शिंदे आणि विजयदादा कडणे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न झाले। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास आणि संस्कृती जोपासण्यासाठी 19 ते 23 एप्रिल 2026 या 5 दिवसांच्या उत्सवाची रूपरेषा निश्चित करण्यात आली। या बैठकीत उत्सवाच्या यशस्वी नियोजनासाठी नवीन समितीची घोषणा करण्यात आली। यामध्ये खालील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली। अध्यक्षस्थानी अनिरुद्ध कुंभार, उपाध्यक्षस्थानी पैलवान प्रदीप निकम, खजिनदार दिग्विजय शिंदे, सचिव हरप्रीत सिंग गौड, कार्यवाहक म्हणून गजानन माने। या बैठकीस विजयदादा कडणे, जिल्हा उपाध्यक्ष राजू जाधव, पैलवान प्रदीप निकम, बिपिन कदम, सुरेश गरड आदींनी विचार मांडलेत। सदर बैठकीत राजवाडा चौक येथील 5 दिवसांच्या कार्यक्रमाबाबत सविस्तर चर्चा देखील करण्यात आली। 5 दिवसांच्या या उत्सवात विविध सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून सांगली जिल्ह्यातील तमाम शिवभक्तांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नवनियुक्त समितीच्या वतीने करण्यात आले। यावेळी संजय जाधव, प्रकाश निकम, प्रकाश चव्हाण, शिवाजी, अवधूत जाधव, प्रेम देसाई, यश पाटील, श्रीधर मेसरी, राजू मोहिते, विनायक ठोंबरे, ॲडव्होकेट श्रीपाद होमकर, करण पवार यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।